नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचे पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल अडागळे यांनी स्थानिक महानगरपालिका विभागाकडे तक्रार करून घेतलेल्या पाठपुराव्यानंतर पुणे सातारा हायवेवर मांगडेवाडी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते। हा स्टेट हायवे असल्या कारणाने येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू असते। याच भागामध्ये अनेक अशा गोष्टी निदर्शनास येत होत्या। यामध्ये शाळकरी मुलांच्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बसेस व या भागातील लहान थोर मंडळी, गर्भवती महिला यांना या खड्ड्यांपासून नाहक त्रास होत होता। याची तक्रार आल्याने संबंधित विभागाचे अधिकारी यांना पाठपुरावा करत या ठिकाणी आज नुसते खड्डे न बुजवता उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण खड्डे पडलेल्या भागामध्ये पॅचिंग करून हे काम पूर्ण करून घेण्यात आले। या कार्यामध्ये स्थानिक रिक्षा चालकांनीही ट्रॅफिक नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी स्वतःहून धावून आले व महानगरपालिका विभागाच्या इंजिनियर शीतल वाघ मॅडम व स्थानिक संतोष पाटोळे साहेब यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य करून उत्कृष्ट मटेरियल वापरत हे काम पूर्ण करण्यास तत्परता दाखवली। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहामध्ये आपलं स्वागत आहे। मी विशाल अडागळे, पुण्यावरनं। आज आपण पाहू शकताय मांगडेवाडी या भागामध्ये या ठिकाणी अनेक वेळा हा स्टेट हायवे असल्या कारणाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि हे खड्ड्याची जी काही पाठपुरावा करण्याचं जे काम हे केलं आहे ते आपल्या माध्यमातून मी महानगरपालिकेला तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेताना आज आपल्या या ठिकाणी हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याचं कार्य इथे स्टार्ट झालेलं आहे आणि हे पॅचिंग अनेक वेळा खड्डे बुजवण्यात आले होते। अनेक वेळा खड्डेही हे परत खड्डे झाले होते। तर ते खड्डे आता पूर्ण पॅचिंगच्या स्वरूपात हे खड्ड्याचं काम करून आपण घेत आहोत आणि या जे स्थानिक वॉर्ड ऑफिसर आहेत आणि आपल्याबरोबर जे या भागाचे जे नियुक्त अधिकारी आहेत तेही आहेत, तर त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं हे काम राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या पाठपुराव्यानंतर चालू झालेलं आपल्याला निदर्शनास येत आहे। या पाठपुराव्यामधील या स्थानिक रिक्षा चालकांचाही मोठ्या प्रमाणात हात आहे आणि या स्थानिक रिक्षा चालकांच्या तक्रारीमुळे आणि घेतलेल्या वारंवार फॉलोअपमुळे हे काम फास्ट गतीने आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालल्याचं निदर्शनास येत आहे। भोर तालुका प्रतिनिधी गोपाल बांदल। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।